मंडळी, प्रसिद्ध यूट्यूबर कोकण हाटेडकर म्हणजेच अंकिता प्रभू आलावलकर ही तिच्या व्हिडिओमुळे कायमच चर्चेत असते. ती बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये सुद्धा झळकली होती. या सीझन मध्ये तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता ती लवकरच बिग बॉस हिंदी सीझन 19 मध्ये झळकणार असल्याचं तिने स्वतः इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. तर अंकिता वालावलकरने नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ती हिंदी बिग बॉसच्या घरात ॲज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून जाणार असल्याचं सांगते. या प्रवासासाठी ती खूप खुश आहे असंही म्हणताना दिसते. परंतु या व्हिडिओच्या अखेरीस एक मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळते आणि हा ट्विस्ट पाहून नेटकरी त्यावर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतायत. तर या व्हिडिओमध्ये अंकिता म्हणते, बिग बॉस हिंदीच्या घरात आज माझी वाईल्ड कार्ड एंट्री होते. या प्रवासासाठी मी खूप खुश आहे. बिग बॉस मराठीच्या वेळी मी बिग बॉस पाहिलं सुद्धा नव्हतं, पण आता माझ्या गाठीशी अनुभव सुद्धा आहे. त्यामुळेच या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे. बिग बॉस मराठीच्या घरात तुम्ही मला खूप प्रेम दिलं आणि आशीर्वादही दिले. असंच प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या. तुमचं हे प्रेम आणि आशीर्वाद मला ट्रॉफी, असं अंकिता म्हणते आणि तितक्यात अंकिताचा नवरा म्हणजे कुणाल तिला झोपेतनं उठवतो. तेव्हा हे सर्व स्वप्न होतं याची जाणीव तिला होते. अंकिताच्या या मजेशीर व्हिडिओवर सध्या नेटकऱ्यांच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतायत. तर मित्रांनो, अंकिता जर खरंच बिग बॉस 19च्या घरात गेली असती, तर तिला तुम्हाला पाहायला आवडलं असतं का? हे कमेंट्स करून नक्की सांगा.